शिरूर मतदारसंघामध्ये लढण्यासाठी राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही असं आढळराव पाटील यांनी म्हटलंय। अमोल कोल्हेंच्या कारकिर्दीमध्ये काय कामं झाली असा सवाल आढळरावांनी केलाय। आढळरावांना एक पद मिळालं त्यासाठी त्यांना शुभेच्छा असं कोल्हेंनी म्हटलंय। 4 वर्ष जे पद रिक्त होतं ते निवडणुकीच्या तोंडावर दिलं अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे। थांबू नका, शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आढळराव तुम्ही थांबू नका, तुम्ही काम चालू ठेवा। ही जागा शिवसेनेची आहे। राष्ट्रवादीने जरी क्लेम केला असला तर राष्ट्रवादीचा उमेदवार त्याच्याकडे नाही आहे। राष्ट्रवादीचा उमेदवार शरद पवारांकडे आहे, महाविकास आघाडीकडे आहे। अमोल कोल्हेंच्या कारकिर्दीमध्ये काय काम झालं मला एक काम दाखवा। लोकसभेमध्ये त्यांनी भाषणं केली, मी त्यांच्याविषयी डबल भाषणं केलीत बैलगाडा संबंधामध्ये। हे फक्त केल्याचा दिखावा दाखवणं हे त्यांना चांगलं जमतं म्हणून ते म्हणतात तसं। एक चांगलं पद मिळालंय आणि त्याबद्दल माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत। पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर जे पद 4 वर्ष रिक्त होतं ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिल्यामुळे काही चर्चांना नक्कीच उधाण येऊ शकतं। परंतु मला वाटतं की त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे लढण्याची। माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यांच्या उमेदवारीसाठी, कारण त्यांच्यासारखा चांगला उमेदवार जर समोर असेल, ज्याला आपण तगडा उमेदवार म्हणतो, तर नक्कीच लढतीमध्ये आणखी रंगत येईल। त्यामुळे माझ्या त्यांना उमेदवारीसाठी